दरम्यान स्वारगेट बस डेपोतील बलात्कार प्रकरणानंतर सुरक्षेचे अनेक प्रश्न निर्माण झालेत। इतर वेळी आपण ऐकलं असाल की सावधान, तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षात आहात। मात्र स्वारगेट डेपोमध्ये एक कॅमेरा असा आहे जो प्रवाशांवर नाही तर आकाशाकडे लक्ष ठेवत असल्याचं दिसतंय। सीसीटीव्ही कॅमेरा आकाशाकडे पाहत असताना महिला प्रवासी कसे सुरक्षित राहणार हा प्रश्न पडतो। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। स्वारगेट बस स्थानकात सुरक्षा कशी आहे आणि ज्या सुरक्षेच्या भरोश्यावर हे सगळं चालतं ते सीसीटीव्ही किती निकामी आहेत हे आपल्याला पाहायला मिळते। आता मी स्वारगेट बस डेपोत आहे। हे बघा, हा जो कॅमेरा आहे हा कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरा आहे जो पूर्णपणे आकाशाकडे बघतोय आणि इतक्या वेळात जर काही दुर्दैवी घटना घडली तर ते काही कॅमेऱ्यात कॅच होणार नाही किंवा ते दिसणार नाही। आणि अशा पद्धतीचे जे कॅमेरे आहेत ते स्वारगेट डेपोच्या मध्ये लावलेले आहेत। हा साताऱ्याकडे जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या बसेसच्या मधोमध हा जो वरचा कॅमेरा आहे, जो कॅमेरा कधी खाली बघतोय, कधी वरी बघतोय आणि कधी तिरप्या नजरेने बघतोय। मात्र अशा प्रकारे जर इथून दुसरी काही घटना त्याच वेळात घडली तर ती कशी घेणार हा खरा प्रश्न आहे। ज्या गाडीमध्ये ही बलात्काराची घटना घडली ती गाडी आपल्या समोर आहे, ज्या ठिकाणी दोन्ही ठिकाणाकडून पुणे पोलिसांच्या गाड्या आहेत बंदोबस्त लावलेल्या, त्याच्या समोर सुद्धा 2 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत जे फिरतेच कॅमेरे आहेत। त्यामुळे ह्या कॅमेऱ्याचं नेमकं निरीक्षण कसं होणार, कारण जी घटना घडली ती एसटी मध्ये काय घडलं हे सुद्धा आणखी दिसायला तयार नाही। मात्र पुणे पोलीस याचा सगळा शोध घेत आहेत। मात्र या स्वारगेट बस डेपोचं एवढं मोठं मॅनेजमेंट, ज्या मॅनेजमेंटमध्ये इथं उत्तर द्यायला कुठलाही अधिकारी नाही, इथली जबाबदारी घ्यायला कुठलाही अधिकारी नाही। ज्या महिलेवरती बलात्कार झाला त्याच्यासोबत सर्वसामान्य प्रवाशांची सुद्धा सुरक्षा तेवढीच महत्वाची आहे। मात्र स्वारगेट आगाराचा हा ढिसाळ कारभार आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।